मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये असणार आहेत आणि ते शक्ती प्रदर्शन सुद्धा करणार आहेत। राज ठाकरे आज कल्याण आणि ठाण्याच्या दौऱ्यावर आहेत। कल्याणमध्ये राज ठाकरे उमेदवारांच्या कार्यालयाचं उद्घाटन करतील, तसंच त्यानंतर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील आणि त्यांना मार्गदर्शन करतील। त्यानंतर खारेगाव टोलनाका मार्गे ते ठाण्यामध्ये प्रवेश करतील। ठाण्यामधल्या वागळे इस्टेट, नौपाडा, घोडबंदर अशा अनेक ठिकाणी त्यांचा रोड शो सुद्धा होणार आहे। ठाकरेंच्या दौऱ्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय। राज ठाकरे आज ठाण्यामध्ये रोड शो करणार आहेत। घोडबंदरमध्ये ते रोड शो करणार आहेत। यावेळी ते पदाधिकाऱ्यांची बैठक सुद्धा घेणार आहेत आणि या बैठकीमध्ये ते मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत। मनसेचाच होणार। ठाणे महानगरपालिकेचं काय चित्र असेल, किती अंकी संख्या ठाकरे बंधूंची ठाण्यामध्ये पाहायला मिळेल? ठाणे महानगरपालिकेत तुम्हाला एक वेगळा पॅटर्न पाहायला मिळेल आणि मी तुम्हाला सांगतो, हा पॅटर्न हा ठाणेकरांना, ठाण्याला जे बालेकिल्ला म्हणतात ना, त्यांना धक्का देणारा असेल। एक शेवटचा प्रश्न असेल, राज ठाकरे आज ठाण्यामध्ये आहेत, प्रमुख अनेक चौकांना, अनेक ठिकाणी जे भेट देणार, कशा प्रकारचा संपूर्ण प्रचार दौरा असणार आहे? मला असं वाटतं की आमचा नियोजित दौरा आहे। शाखांना सन्माननीय राजसाहेब भेट देतात, सभांना आमचं यावेळेला जोर न देता आम्ही शाखा भेटी खालच्या कार्यकर्त्यांपर्यंत साहेबांना पोहोचवणं, तिथल्या स्थानिक लोकांना साहेबांना भेटवणं, याच्याकडे आमचा कौल जास्त कसं चित्र असेल यानंतर? उत्तम चित्र असेल। 16 तारखेला पहा। निश्चित पाहिलं तर येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते उत्तम चित्र असेल। 16 तारखेला देखील निकाल जो आहे, त्यामुळे त्या कशा प्रकारचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर कशा प्रकारचं वातावरण नेमकं ठाणे शहरामध्ये निर्माण होतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।